स्वराज्याचं कुंकू अबाधित राखण्याचं सौभाग्य ज्या दरवाजाला लाभलं तो वाघ दरवाजा तुम्ही मागे पाहत असाल। आता वाघ दरवाजाकडे तर आपण आलेलो आहोत। तर वाघ दरवाजा म्हणजे आपण चोर दरवाजा त्याला म्हणता येणार नाही। हा परतीची वाट म्हणून कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये, युद्धजन्य परिस्थितीमध्ये परतीची एक अशी भक्कम वाट हवी की जी कोणालाही माहिती नसेल किंवा शत्रूच्या ती सहजासहजी लक्षात येणार नाही। तर ती वाट आणि तो दरवाजा म्हणून हा वाघ दरवाजा तयार करण्यात आला। तुम्हाला जर कल्पना असेल तर देवगिरीच्या यादवांचा पाडाव हा मुळातच देवगिरीला कुठलाही परतीचा दुसरा मार्ग नसल्यामुळे झाला। देवगिरीवर जर तुम्ही नसाल गेला तर तुम्ही आपल्या चॅनलवर देवगिरीचे ब्लॉग आहेत ते तुम्ही पाहू शकता। तर देवगिरीवर जर तुम्ही कधी गेला असाल तर तुम्हाला कल्पना आली असेल की वर जाणारी जी वाट आहे अगदी बालेकिल्ल्यापर्यंत तीच वाट खाली येते। बरं, ती जातानाच इतकी दुष्कर केलेली आहे की यदाकदाचित जर शत्रूनच ती वाट खालून ब्लॉक केली आणि पूर्ण नाकाबंदी केली आणि कुठलीच रसद आत पोहोचू दिली नाही तर 1-2 वर्षानंतर जर शत्रू तितका ताकदवार असेल आणि त्याला माहिती असेल की 2 वर्ष मी वेढा चालवू शकतो तर 2 वर्षानंतर वरची रसद तोडून तुम्ही त्या राजाला पायापर्यंत आणू शकता। तर ही देवगिरीच्या यादवांनी केलेली चूक महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना सुधारली आणि त्यांनी बांधून घेतला तो राजधानी दुर्गेश्वर श्रीमान रायगडाचा वाघ दरवाजा। हा वाघ दरवाजा तुम्हाला इथे पाहायला मिळतोय। आता याच वाघ दरवाजानं स्वराज्याचं सौभाग्य कसं राखलं तर दुर्दैवानं छत्रपती संभाजी महाराजांची गिरफ्तारी संगमेश्वर या ठिकाणी झाली आणि त्यानंतर बराचसा काळ हा त्यांना बहादूरगड अर्थात आताचा धर्मवीरगड तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी जी धावपळ मुघल सैन्याची झाली त्या काळामध्ये ते रायगडापर्यंत बातमी पोहोचली की स्वराज्याचे स्वामी मुघलांच्या हातात लागलेले आहेत। त्याही काळामध्ये रायगड लढता ठेवण्याचं काम हे येसुबाईंच्या नेतृत्वाखाली झालं। जर शक्य असतं तर संभाजी महाराजांच्या दुर्दैवी अंतानंतर येसुबाईंना शक्य होतं की शाहू राजांचा म्हणजे थोरल्या शाहूंचा राज्याभिषेक करून त्यांना राजा घोषित करून ते राज्य राखायचं, पण येसुबाईंनी दूरदृष्टी राखली। येसुबाईंनी कुठलंही काय म्हणता येईल की स्वार्थ ठेवला नाही। त्यांनी राजाराम महाराजांना सूचना केल्या की तुम्ही मंचकारोहण करा, छत्रपती व्हा आणि छत्रपती झाल्यानंतर तुम्ही या स्वराज्याचं हे कार्य हाती घ्या। राजाराम महाराज सुखरूप राहावे, स्वराज्य सुखरूप राहावं या दृष्टिकोनातून येसुबाईंनी याच वाघ दरवाज्यातून त्यांना सुखरूप बाहेर पडू दिलं। याच वाटेनं खाली उतरून महाराज प्रतापगड पन्हाळा मार्गे जिंजीला तामिळनाडूत पोचले आणि हे स्वराज्य सुरक्षित राहिलं। दुर्दैवाने नंतर येसुबाई आणि थोरल्या शाहूंना कैद करून पुन्हा एकदा औरंगजेबाच्या छावणीत तिकडे नेण्यात आलं। तर या वाघ दरवाजाची खासियत अशी आहे की इथून फक्त पाणी खाली जातं आणि वारावर येतो आणि जर तुम्हाला एखाद्या राजाला म्हणजे वर चढणं तसं तर दुष्करच आहे, आता क्लाइम्बिंगच्या इक्विपमेंटसह तिथे वर चढता येतं, पण इतर वेळी महाराजांना म्हणजे राजाराम महाराजांना इथून खाली सोडत असताना इथून एका पालखी वजा एक तयार करण्यात आली आणि त्याच्यामध्ये बसवून महाराजांना आणि त्यांच्या राणीवशाला इथून खाली सुखरूप सोडण्यात आलं आणि तिथून मग ते जिंजीच्या दिशेने मार्गस्थ झाले। आता वाघ दरवाजाला वाघ दरवाजा हे नाव कशावरून पडलं याची तर खात्रीलायक माहिती नाही, मात्र इथून उतरायचं आणि चढायचं म्हटलं तर वाघाचं काळीच पाहिजे हे मात्र तितकंच खरं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथूनच खाली गेला तर वाघोली नावाचं गाव सुद्धा लागतं। मग वाघोलीच्या दिशेनं वाघोली दरवाजा वगैरे होता का, मग कालांतरानं त्याच्यामध्ये अपभ्रंश होऊन फक्त वाघ दरवाजा राहिला का हे इतिहासाला माहिती। हा जो वाघ दरवाजा आहे, आज दरवाजाकडे जर तुम्ही पाहाल तर 2 कमळ चिन्ह आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। थोडीशी आता वरती काही ठिकाणी चीर गेलेली आहे, त्याच्यामुळे खाली उभं राहताना सांभाळून उभे राहा, पहा, निरीक्षण करा। कुठेही आता वरती सगळं संवर्धनाचं काम चालू आहे या ठिकाणी। हा जर भाग तुम्ही पूर्ण पाहाल तर ते बघा संवर्धनाचे काही कर्मचारी पण दिसतात। ही तटबंदी तिथपर्यंत भिडवण्यात आलेली आहे। समोर इथे आलात तर तुम्हाला इथे हा पोटल्याचा डोंगर समोर दिसतोय, पण पोटल्याच्या डोंगरावर जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सहजासहजी वाघ दरवाजा दिसणार नाही आणि हीच वाघ दरवाजाची आणि या गोमुखी रचनेची जी महाराजांनी
मोठ्या प्रमाणात आपल्या गडकिल्ल्यांच्या दुर्ग स्थापत्याच्या वेळी वापरली तर ती या गोमुखी रचनेची खासियत आहे. आत्ता आपण वाघ दरवाजाचं दर्शन घेतलेलं आहे, स्वराज्याचं कुंकू ज्यानं अबाधित राखलं त्याचं दर्शन घेतलेलं आहे. आता इथून वर जाऊया, राहिलेला तो एक वाडा पाहूया, त्याच्यानंतर इतर काही वाड्यांचे अवशेष, पर्जन्यमापक आणि पाणी व्यवस्थापन, आणि मग पुढे त्याच वाटेनं होळीच्या माळावर जायचं आहे. चला. वाघ दरवाजा पाहून आल्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की हा वाडावरती जे अवशेष आहेत ते मी तुम्हाला दाखवेन, पण तत्पूर्वी आमचे 2 सबस्क्रायबर मित्र खास साताऱ्याहून दुचाकीवरून आलेले आहेत, त्यांचं मुळात स्वागत करूया. अतुल आणि सॉरी तुमचं नाव? योगेश गाडे आणि अतुल चव्हाण, बरोबर. आमचं बोलणं झालं होतं इंस्टाग्रामवर आणि त्यांनी म्हटलं होतं की मी 5 तारखेला दादा भेटायला येईन, आणि आज आणायचे भेट झाले. खरं तर सॉरी, खूप लोकांनी इंस्टाग्रामला मेसेज केले होते आणि आपला 4 आणि 5 जानेवारीचा प्लॅन ठरतो आहे, मी तुम्हाला लवकरच इंस्टाग्रामवर सांगेन. पण खूप छान वाटलं अतुल दादा भेटून, आणि तुम्ही खास एवढी धावपळ करत आलात. त्यांचं स्वतःचं बरंच रायगड फिरणं झालेलं आहे. आज पहिल्यांदा म्हणून वेळेत पोचावं म्हणून ते रोपवेने आलेले आहेत, आणि रोपवेने आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया काय होती, तर दादा रायगड चढल्याचा काय फील नाही आला. तर हेच प्रत्येक काय म्हणतात की रायगडप्रेमी दुर्गप्रेमीचं हे खरं लक्षण आहे की रोपवेनं तो फील येत नाही, बरोबर. हो. कसं वाटतंय? छान वाटतंय. मी आतापर्यंत तुमचे म्हणजे बरेच व्हिडिओ बघत आलोय, जवळपास संपवत आणले मागचे तुमचे व्हिडिओ, अच्छा. तर अजून बाकी आहेत. पण ती तुमचा रायगडचे व्हिडिओ बघितले मी, तुम्ही ज्या मार्गाने म्हणजे जेवढे मार्ग होते त्यातनं एक्सप्लोर केलं तुम्ही, ते दाखवलं आम्हाला. तर ते बघून असं वाटलं एवढ्या वेळा आपण 2, 4, 5 वेळा आलो, पण जे आपण बघितलं ते 5%, 10% पण नाही एक्सप्लोर केला आपण रायगड, अनुभवला नाही कायच. तर ते बघितल्यावर मग असा अनुभवाला यायला भरपूर म्हणजे अजून बाकी आहे. हा बाकी आहे. महिनाभर इतर जरी राहिलं तरी नाही आपल्याला तेवढं कव्हर करता येणार. एवढं रायगडवर तुम्ही दाखवला, तुमचा अभ्यास तेवढा झालाय आता आहे. सगळ्या आमच्या काय म्हणतात की अनुभवी दुर्गप्रेमी इतिहासकार या सगळ्यांची पुण्य आहे, म्हणून आम्ही पुढची पिढी त्यांचा हा सगळा वारसा पुढे चालवतोय. आणि आता दादा जसं म्हणाले की त्यांचा 10-20% सुद्धा रायगड सगळ्या व्हिडिओ पाहून झाल्यानंतर त्यांना वाटलं की तो पाहून नाही झाला आहे. इव्हन मी स्वतः एवढ्या सगळ्या व्हिडिओ पाहून झाल्यानंतर, इतकं सगळं फिरल्यानंतर मलाही वाटतं की अजून माझं पूर्ण रायगड फिरून नाही झाला आहे. तर हा प्रवास असाच अविरत सुरू राहील, असंच फिरत राहू. आता दोन्ही मित्र आमच्यासोबत असतील या सगळ्या शूटच्या प्रवासामध्ये, होळीच्या मळापर्यंत आपल्याला ते साथ देतील. तर आता आपण या सगळ्या गोष्टी, मी तुम्हाला म्हटलं होतं की हा वाडा आपण एकदा पाहून घेऊया. ही मूळ ज्योती तुम्हाला पाहायला मिळतात, त्याच्यानंतर व्हेंटिलेशन किंवा आपण गॅलरी टाईप म्हणतो, तर तसा हा प्रकार या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. मगाशी जसं म्हटलं तुम्हाला, वाड्यातला हा प्रवेश, आणि वाड्याचे जर अवशेष तुम्ही पाहाल, आणि मगाशी ज्या पद्धतीने नियम सांगितला, आपल्याला खालच्या बाजूने चालायचं, कुठल्याही परिस्थितीत या ज्या भिंती उभ्या केलेल्या आहेत त्यांना डॅमेज होता कामा नये आपल्याकडून. एकंदर तुम्ही पाहाल तर हे बघा, या वाड्यामध्ये एक खास गोष्ट दिसते की जी आपल्याला ती इतर वाड्यांमध्ये दिसत नाही, ती आपण खाली येऊन पाहूया. या ही कपडे किंवा भांडी घासण्याची जागा आहे. ही बघा, हा प्रकार तुम्हाला इतर कुठे ठिकाणी दिसत नसेल. मग काय असेल की असं म्हटलं जातं की आग्नेयाला वास्तुशास्त्राप्रमाणे किचन असतं, स्वयंपाकघर असतं. तर मग कदाचित हा जो कोपरा असेल हा कदाचित किचनचा असेल, स्वयंपाकघराचा असेल, किंवा याच्याच बाजूला इथे किचन तयार केलं असेल. आता इथे न करण्याचं कारण म्हणजे इथून एक हे जातोय, एक्झिट जातोय. मग त्या एक्झिटच्या या बाजूला कसं काय असेल, हा बघा. आणि चांगल्या पायऱ्या आहेत बरं का, 1, 2, 3, 4, अगदी 7-8 पायऱ्या आहेत इथे, बरोबर आहे. मग हा भाग कदाचित इकडच्या त्यांच्या छोटेसं जे आपलं धान्य कोठार छोटंसं असतं की घरापुरती मर्यादित असेल ते असेल, आणि इकडे या भागामध्ये कदाचित किचन आणि हा सगळा तत्सम भाग असेल. इथे ते कपडे धुण्याची जागा किंवा भांडी घासण्याची जागा या ठिकाणी असेल. आणि मग हा एकंदर पूर्ण वाडा
अजून उत्खननाच्या प्रतीक्षेत आहे. पूर्णतः उत्खनन अद्याप इथे झालेलं नाही आहे, पण उत्खनन झाल्यानंतर आणखीन नवीन गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आता ह्या सगळ्या गोष्टी पाहून झाल्या की आता पलीकडे पुन्हा एकदा व्याडेश्वर मंदिर किंवा कुशावर्त महादेवाच्या मंदिराच्या इथून समोर तो वाडा दिसतोय, तो पाहायला जायचं आहे. तो पाहून झालं की मग आपण आणखीन एक तिथे समोर वाड्याचे अवशेष दिसत आहेत आणि तिकडेच आहे पर्जन्यमापक. चला. तिथे दिसलं का उजवीकडे पर्जन्यमापक? पाहूया ते. तुर्तास पूर्वाभिमुख दरवाज्यातून आतमध्ये आलात. प्रत्येक वाड्याची एक संरचना तुम्ही पाहिलात का? पहिला प्रवेश, त्यानंतर पडवीत थेट समोरासमोर दरवाजे नाही आहेत. आलं लक्षात? हा पहिला दरवाजा आहे, हा दुसरा दरवाजा आहे, हा तिसरा दरवाजा आहे, बरोबर आहे. आणि वास्तुशास्त्राप्रमाणे 3 दरवाजे, 2पेक्षा जास्त दरवाजे ओळीत नसतात कधी. त्यामुळे हा इथून वर आलात, क्रॉस करून पुन्हा वर आलात आणि इतर वाड्यांपेक्षा आकाराने छोटा वाडा आपल्याला दिसतोय. लाकडी खांब अडकवण्यासाठीची ही जागा आणि खाली तळखडे सुद्धा आहेत. ठीक आहे, तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात येईल. तर हा जो मूळ जोत आहे, हे बघा, हे मूळ जोत आहे इकडे. याच्यावर तुम्ही हा तळखडा, अजून एक तळखडा हे केला, बसवला, त्याच्यावरती लाकडी खांब बसवला आणि वरचं छप्पर तयार केलं. ठीक आहे, सेम प्रकार तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतोय. हे बघा, मागे इथे कदाचित घराच्या मागच्या बाजूला वॉशरूम आणि या सगळ्या गोष्टी. अरे वा, क्या बात. हे बघा, हे धुनी भांडीची जागा, बरोबर आहे. धुनी भांडीची जागा इथे. आता कदाचित याचे 2 पर्याय किंवा 2 निष्कर्ष काढता येऊ शकतात. आता हा भाग, हे बघा, ही माती खूप भरल्यासारखी वाटते, बरोबर आहे. घरच्या बाहेरच्या बाजूला हा एक्झिट देऊन कदाचित इथे हा शौचकूप असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे, बरोबर आहे. आणि ही धुनी भांडीची जागा मागच्या बाजूला. आणि असं म्हटलं जातं की महाराजांचं जे आपलं राजपुरोहित आणि ही सगळी मंडळी होती, त्यांच्यापैकी कोणाचं तरी हे घर आहे आणि ते कुशावर्तच्या इतक्या जवळ एवढ्यासाठी ठेवण्यात आलं आहे की समजा, आणि मला वाटतं ते फक्त नवरा बायको दोघेच राहायचे. त्यामुळे राजघराण्यातल्या किंवा या VVIP घराण्यातल्या कोणी बायका त्यांची जर आंघोळ वगैरे झाली तर त्यांच्या चेंजिंगसाठी वगैरे ही या घरामध्ये त्यांची तात्पुरती सोय केली गेली होती असं म्हटलं जातं. आता इतिहास, एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची लक्षात ठेवा, इतिहास हा कधीही ठोस नसतो. जसे जसे कागदपत्र सापडतात, संदर्भ सापडतात, तसा तसा इतिहास बदलत राहतो. आता सुरुवातीच्या काळामध्ये आप्पा परब यांना वाटलं होतं की हा कुठला तरी जलमहाल किंवा जलमंदिर वगैरे असू शकतं. पण कालांतरानं गोपाळ चांदोरकर यांच्यासारखे नामांकित आर्किटेक्ट आले, त्यांनी त्यांच्या नजरेनं पाहण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्यांच्या नजरेतून काही तर्क लढवले आणि त्यानुसार त्यांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की पर्जन्यमापकाची ही वास्तू आहे. ती आता आपण खाली जाऊन पाहूया. या कार्तिक, बॅग उघडी आहे आणि त्यातून आता आपलं श्रीमद रायगिरो काढ. आज पाणी दूषित आहे, मात्र एकंदर तुम्हाला या पर्जन्यमापकाची आतली स्थिती 3 हे छिद्र तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे, हा पाण्याचा हा जो भाग आहे हा असा स्लोपकडे गेलेला आहे. ठीक आहे, आता याच्या इथे मापं वगैरे काही लिहिलेली आत्ता तुर्तास आपल्याला सापडत नाहीत. आपण श्रीमद रायगिरोमध्ये याच्याबद्दल काय आणि कसे उल्लेख आलेत ते आपण पाहूया.
हे बघा, म्हणजे आता ते मी तुम्हाला सांगतोच पर्जन्यमापक, पण आपण हे गोमुख पाहिलं कुशावर्ताच्या मागचं. आता तलावाच्या या बाजूने त्याला ही अशा पद्धतीने जाई आहे जी आपल्याला दिसली नाही का, तर आपण पाणी आता भरलेलं होतं त्याच्यामुळे खाली आपण उतरण्याचा प्रश्नच नाही. आता आपल्याला ही बघा मापन पद्धती पण तेव्हाची दिलेली आहे. 12 अंगुले म्हणजे 1 वीत, 9 इंचाचं साधारण, म्हणजे हस्तदंड समाश्रयम, 4 हात म्हणजे 1 दंड, 6 फूट. वेगवेगळं हे पुस्तक तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल ना, तर हे पुस्तक खरंच तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल. आलं, जवळ आलं. हे बघा, पर्जन्यमापक दर्शनीभाग, वरच्या बाजूस पावसाचे पाणी पडण्यासाठी असलेले झरोखे, ते आता पाहूया आपण. या आपण वरच जाऊया, म्हणजे आपण पाहता पाहता तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, या इथे. हे बघा, आता हे पावसाचे पाणी पडण्यासाठी असलेले झरोखे 1 2 3, खाली पाणी साठवण्यासाठीचा कुंड जो आता आपण पाहून आलो, भिंतीतून झिरपून आलेले पाणी, बाजूने पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नलिका ज्या खालच्या बाजूने आहेत. ठीक आहे, आता हा आतील भाग दिसला, तो कशा पद्धतीने ते बघा, ह्याचं स्ट्रक्चर पण नीट दिलेलं आहे. हा जो आपल्याला ज्या बाहेरून जसा दिसला तसा खालून आतून हा असा खाली गेलेला आहे. ठीक आहे, जवळपास 3 फुटाची जागा खाली L सेक्शनमध्ये गेलेली. हा क्रॉस सेक्शन कशा पद्धतीनं ह्याची मोजमाप दिलेलं आहे, झरोके दिलेले आहेत कितीचे आहेत, कशा पद्धतीने आहेत, याची एवढी डिटेल अशा पद्धतीने जी माहिती दिलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजे पर्जन्यमापक आपण पाहिला, याची साईज वेगळी, त्याची सेकंडची साईज वेगळी, तिसऱ्याची साईज वेगळी, आणि त्याला दगडी छप्पर आहे, कुठेही लाकडी छप्पर नाही, कारण पाणी आहे, लाकूड खराब होऊ शकतं कारण सतत त्याच्यावर पाणी पडणार ह्या हिशोबाने पावसाच्या वेळी. तर त्या दृष्टिकोनातून हे दगडी बांधकाम पूर्ण केलेलं आहे. आता आपल्याला मागच्या बाजूला हे वाड्याचे अवशेष सगळे दिसायला सुरुवात होते, ते आपल्याला अर्थातच कार्तिक ते पाहायचे आहेत, पण तत्पूर्वी ना इथून खाली जाऊन आपण तिथे काही समाध्या लागतात, तर त्या समाध्या पाहून घेऊया. किंवा मग एक काम करू, आता हे दिसतंय ते एकदा पाहून घेऊ, पुन्हा मागे जाऊ, समाध्या पाहून तिकडूनच वर चढू. ठीक आहे, चला या. अरे हो 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 हो, सगळ्यात मोठी जागा तर इकडे आहे, पाणी व्यवस्थापनाचं. हा काय म्हणतात की अजूबा आहे. रायगडच्या घेऱ्यामध्ये जरी दुष्काळ पडला तरी रायगड सारख्या राजधानीच्या किल्ल्यावर पाण्याची कधीही भ्रांत भासली नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे हे जलव्यवस्थापन. आता हा जो आता घडीव हे टाकं दिसतंय, हे असंच टाकं मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला याला पाहायला मिळणार आहे. कुठे? बालेकिल्ल्याच्या बाजूला, अर्थात ते बुजवलेल्या अवस्थेत आहे, अर्धवट काम केलेल्या अवस्थेत आहे, मात्र हे घडीव टाकं अशाच पद्धतीने तिकडे आहे. आता हा खालचा भाग नेमका किती लांब जातो याचा अद्याप सुगावा लागलेला नाही आहे. आता हे पाणी इथपर्यंत कसं साचवलं जाईल, तर हे बघा, हा इथे समोर दिसतंय तुम्हाला, या इथे पुढे द्या बघा, हा जो भाग आहे इथून पाणी आलं, बरोबर आहे, इकडून हे पाणी येत बरं. आता हे पाणी येतंय कुठून तुम्हाला माहिती आहे का? बालेकिल्ल्यावरून. म्हणजे हा इथे वरती बालेकिल्ला आहे, फार काही लांब नाही आहे, सगळं जवळजवळ आहे. आपल्याला फिरताना असं ते खूप सगळ्या गोष्टी लांब वाटतात. जर मधल्या जर वाटा ओपन झाल्या ना तर तुम्ही 5 मिनिटात बालेकिल्ल्यात पोहोचू शकता. ठीक आहे, बालेकिल्ल्यापासून हे पाणी अंतर्गत भुयारी मार्गानं दगडी नळ्या किंवा नाल्या आपल्या ज्या म्हणतो त्या तयार करून इथपर्यंत आणलेलं आहे. इथे पण तुम्हाला क्लिअर दिसतं ना, हे दगडीच आहे की. आता ही सगळी माती साचली आहे पडून म्हणून,
ठीक आहे. आता इथून हे पाणी इथे आलं की हे इथे साचलं. ठीक आहे. यामध्ये साचून आणखीन एक गोष्ट तुम्हाला दिसली, हे पाणी जेव्हा इथून ओव्हरफ्लो होईल, हा बघा इथून ते इकडे साठवलं जाईल आणि मग हे पाणी इथे झिरपून ते कुठे जाणार, तर त्याचा एक ॲक्सेस कुशावर्ताला दिलेला आहे. म्हणजे कुशावर्ताला पाणी कसं साठवलं जातं इतर वेळेमध्ये, त्याचा अद्भुत नमुना हा इथे. म्हणजे पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना महाराज त्या काळापासून ह्या अशा पद्धतीनं वापरतायत. तर हे तुम्हाला स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात आलं. पाणी व्यवस्थापनासाठीचं सगळ्यात मोठं श्रेय या वास्तूला जातं. ठीक आहे. आता हे सगळं पाहिल्यानंतर आपण इकडे ज्या काही पुन्हा वास्तू आहेत. आता कसं आहे की ह्या सगळ्या वास्तू साधारण त्याच पद्धतीच्या आहेत, त्याच्यामुळे त्याचं डिटेलिंग तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष याल अभ्यास म्हणून तेव्हा तुम्ही नक्की पहा. साहजिक आहे, जेव्हा तुम्ही पर्यटक म्हणून येता तुमच्याकडे वेळ कमी असतो, तुम्ही साधारण वरच्यावर पाहता, ओके ही वास्तू आहे, अच्छा बरं, आणि तुम्ही निघून जाता. पण जी मंडळी अभ्यासासाठी येणार आहेत त्यांनी ती अगदी जाऊन प्रत्येक दगड काय स्ट्रक्चर आहे, कुठे आहे. आता मगाशी जसं पाहिलं तेव्हा आपल्या लक्षात आलं लादीसारखा भाग आहे, अरे हा तर शौचकूपासारखा भाग आहे. अशाच अभ्यासातून इतिहासाच्या अनेक लपलेल्या गोष्टी पुढे येतात आणि त्याच लपलेल्या गोष्टी आणि त्या लपलेल्या गोष्टी बाहेर येण्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे संवर्धनाचं काम चालू असताना हा भाग उजेडात आला, त्यानंतर हा खोदून अशा पद्धतीनं हा दृश्य स्वरूपात आता आपल्याला दिसतोय. हे पाहून झालं. आता आपण पुन्हा एकदा मी म्हटलं तसं परतीचा प्रवास करून काही समाध्या पाहू. हा बघा वाड्याच्या मागूनच तो रस्ता जातोय. अर्थात आता हे जे रान वाढलं आहे त्याच्यामुळे तो तेवढा विजिबल नाही आहे, पण प्रयत्न करूया चला. या बघा कुशावर्तच्या डाव्या बाजूला या लपलेल्या 2 समाध्या. आता ही समाधी कोणाची हे नेमकं सांगता येणार नाही, पण अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून याच्याबद्दल जर काही तर्क मांडायचे झाले तर 2 तर्क असतात. समाधीवर 2 प्रकार दिसून येतात. एक ही बघा ही शिवपिंड, इथे शिवलिंग दिसते तुम्हाला, हे शिवलिंग दिसते. तर अशी समाधी ज्या समाधीवर आपल्याला शिवलिंग दिसतं तर ती समाधी साधारण क्षत्रिय घराण्यातल्या एका थोर सरदाराची असल्याचं आपण समजायचं. तर आता ही समाधी साधारण असं म्हटलं जातं की आपले पहिले सेनापती नेताजी पालकर यांची ही समाधी, कारण नेताजी पालकर अगदी वृद्धापकाळानंतर म्हणजे मुघलांकडून सुटून आल्यानंतर वृद्धापकाळापर्यंत ते रायगडावरच वास्तव्यास होते, त्यामुळे नेताजी पालकरांची ही समाधी असू शकते असा अंदाज व्यक्त केला जातो. याच समाधीच्या पुढे आणखीन एक समाधी चौतारा आपल्याला दिसतो. आता झाडी वाढल्यामुळे या समाधीच्या मध्यस्थानी काय आहे, किंवा माझ्या मते मागच्या वेळी आम्ही पाहिलं होतं तेव्हा इथे विष्णुपद होतं. विष्णुपद, ठीक आहे. विष्णुपद म्हणजे काय, मगाशी मी काय म्हटलं की ज्या समाधीवर शिवलिंग ती क्षत्रियाची, तर ज्या समाधीवर विष्णुपद आहे ती एका ब्राह्मणाची समाधी. आणि असं म्हटलं जातं की या स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांची ही समाधी असल्याचं म्हटलं जातं. समाधीला दिवाबत्ती करता यावी म्हणून हे बघा दिवाबत्तीची जागा दिलेली आहे. तर जनरली ब्राह्मणांमध्ये असं असतं की त्यांचं जे राहतं घर असेल तर त्याच्या जवळपासच त्यांची समाधी बांधली जाते. त्या तर्कानुसार मोरोपंत पिंगळ्यांची जर ही समाधी असेल तर हा समोर दिसणारा जो वाडा आहे जो आपण आता पाहून आलो तो कदाचित मोरोपंत पिंगळ्यांचा असण्याची शक्यता आहे. आपण ठामपणे ते सांगू शकत नाही. आता या 2 समाध्या पाहिल्या. आता आपण पुन्हा एकदा परतीची वाट पकडूया आणि वाटेमध्ये हे बघा हे सगळे अवशेष आपल्याला दिसत आहेत ते पाहायचे आपण. समाधी पाहून झाल्यानंतर तुम्हीच ही बघा ही अशी मळलेली वाट आहे. मळलेली वाट किंवा गुरांची वाट
अशी पद्धत आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर गुरांची वाट असेल तर गुरं जेव्हा ज्या वाटेवरून सातत्याने चालतात ती वाट गुरांची वाट, तिथे तितका माणसांचा वावर नसतो, तुम्हाला अंदाज बांधून चालावं लागतं. पण ही जी आहे ना, ही बघा, ही माणसांनी केलेली मळलेली वाट आहे, कारण सतत इथे चपला बुटं पडलेली आहेत, त्याच्यामुळे ही वाट अशी तयार झाली आहे. तर अशा मळलेल्या वाटेवरून शक्यतो जाणं धोकादायक नसतं. तुम्हाला माहीत असतं की वाट कुठेतरी नक्की जाऊन पोचवेल. तर समजा कधी चुकून वाटा वगैरे चुकलात तर पहिलं ट्राय करायचं की कुठे मळलेली वाट दिसते का, की बाबा जिथून लोकांचा वावर गेलेला आहे. आणि दुसरा पर्याय हा गुरांच्या वाटेचा असतो, कारण त्यांना माहीत असतं. पण प्रॉब्लेम काय होतो, गुरं कुठेही कधीही घुसतात, त्याच्यामुळे ते थोडं रिस्की असू शकतं. तर कधीच समजा आयुष्यात असा प्रसंग चुकून आला की तुम्ही वाट चुकलेला आहात, तर मळलेली वाट प्राधान्याने शोधा. आता आपण हे सगळे हे जे हे अवशेष वगैरे आहेत ना, हे एका बाजूला असे ठेवत आपण ही वाट पकडायची, आणि ही वाट पुन्हा जाणार कुठे माहिती आहे, होळीच्या माळावर. मी तुम्हाला वारंवार काय सांगतोय, साला ड्रोन उडवायला मिळाला असताना मी तुम्हाला वरून दाखवलं असतं की या वाटा कशा वरच येत आहेत सगळ्या, म्हणजे हा जो सगळा खालचा भाग आहे, या वाटा खालून वर जात आहेत. म्हणजे मी तुम्हाला दाखवेन की तुमच्या अष्टप्रधान वाड्याकडून बालेकिल्ल्यावर कसं जाता येतं. त्याच्यानंतर आता इथे आपण पाहिलं जो आता प्रचलित मार्ग तयार केला आहे कुशावर्तपासून वरती नगारखान्याच्या त्या मधल्या पॉईंटपर्यंत, आणि आता इथून आपण चालत जाणार आहोत, ते पोहोचणार आहोत थेट होळीच्या माळावर. चला. ट्रेकिंगचा आणखीन एक नियम, तुम्हाला जर वाट नाही माहिती आहे तर प्रयत्न करा की अशी वाट पकडा की जिथे आता तुम्हाला माहिती आहे ना की गड या बाजूला दिसतोय, तर प्रयत्न करा की मी जितका त्या बाजूला जाईन. समजा आता इथून आपण आलो तर एक वाट तिकडे छोटीशी जात होती, पण मी तिथे का जाऊ ना, कारण तिकडे मला पूर्ण दरी दिसते. मला कुठे जायचं आहे, अधिकाधिक मी जेवढं गडाच्या जवळ जाईन तितकं मी सेफ होत राहीन. तर त्या पद्धतीने वाट नेहमी चोखाळत राहायची. आता एक वरून सुद्धा वाट जाते, ही एक वाट जाते, दोन्ही वाटा तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे. आता मी खालची का वाट पकडली, कारण मला माहिती आहे नेमकं कुठे जायचं आहे, त्यामुळे मी खालची वाट पकडून पुढे चाललो आहे. हे बघा दिसले अवशेष, हे बघा झाडं वगैरे आलेत. पुरातत्व खात्याचं काम काय असतं की ही जी झाडी आहेत ही मुळात काढणं, कारण ही जेव्हा पडतात ढासळतात तेव्हा ती हे सगळं स्ट्रक्चर घेऊन दुर्दैवाने पडतात. पण आता हे तर जवळपास दगडांमध्ये घुसलेलं आहे बघा, सगळ्या कातळात गेलेलं आहे. बघा हे पूर्ण स्ट्रक्चर आहे. आता हे माणसांचा वावर या ठिकाणी कमी असल्यामुळे झाडी वाटेवर आलेले आहेत आडवी तिडवी. दिसलं चालता चालता तुम्हाला अजून एक अवशेष दिसले, हे बघा तोच प्रकार, त्याच पद्धतीनं दुर्धर झालेले हे अवशेष. पुन्हा एकदा उजव्या बाजूला बघा, फक्त पाहत राहायचंय. रायगडावर पाहण्यासाठी गोष्टी कमी नाहीत, पाहाल तेवढं कमी आहे, पाहाल तेवढं कमी आहे. हे बघा इथे उजवीकडे स्थानिक ग्रामस्थांचं एक घर लागतं. ते घर लागलं की समजायचं की तुम्ही योग्य मार्गावर आहात. त्याच वाटेने आपल्याला वर चढायचं, पण एकदा हे अवशेष पाहून घेऊया. या हे बघा मागचे ओटे, जोतं, इथे कुत्रा पण आहे एक, त्याचा आवाज अजून कसा नाही आला. तुम्हाला एक लक्षात आलं का की कुशावर्त तलावापासून जवळपास या हुजूर बाजाराला किंवा होळीच्या माळाला पॅरलल इथपर्यंत अष्टप्रधान मंडळांचे वाडे आलेले आहेत. जशा जशा पिढ्या बदलल्या किंवा अधिकारी बदलले गेले तसे तसे वाड्यांची निर्मिती पुढे पुढे वाढवली गेली, आणि अशा पद्धतीने इथपर्यंत हे वाडे आलेले आहेत. इथे आता स्थानिक ग्रामस्थांचं घर आहे. खाली आता पुढे जाण्यात काही अर्थ नाही,
आपण आता पुन्हा होळीच्या माळ्याच्या दिशेने प्रवास सुरू ठेवूया. हे बघा, उजव्या बाजूला हुजूर बाजाराची किंवा नगरपेठेची भिंत दिसायला लागलेली आहे आणि इथे प्रचलित पायरी मार्गसुद्धा आपली वाट पाहतोय. हा बघा, हा तेव्हाचा पायरी मार्ग. फायनली होळीच्या माळ्याकडे पोहोचलोय. उद्याच्या भागात होळीच्या माळापासून बालेकिल्ल्याचा भाग आपण पाहणार आहोत. हा नैसर्गिक खडक असाच का ठेवला आहे? नगारखाना म्हणजे काय, खलबतखाना की रत्नशाळा, या सगळ्या गोष्टी पुढच्या भागात पाहणार आहोत. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला तर मुळीच विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी.